एकीकडे देशामध्ये काय चाललंय आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, अन्याय होतोय, तर दुसरीकडे सत्ताधारी विद्यार्थ्यांना उत्तर देण्यापेक्षा वेगळं काहीतरी करून पाहत आहेत। त्यामुळे या देशात आता लोकशाही फक्त नावालाच उरली की काय असा प्रश्न निर्माण असल्याचं सांगत भाजपच्या आजच्या आंदोलनाला सडेतोड उत्तर आमदार अमित देशमुख यांनी दिले। भाजपने आज काँग्रेस भवनाला घेराव घालून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी गांधी चौकातच भाजप कार्यकर्त्यांना अडवले। काँग्रेसच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येतोय भाजपकडून। सांगण्यात असं आलेलं आहे की पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ज्या पद्धतीनं घेराव घालण्याचा निषेधार्थ हा घेराव घातला, काय सांगा? मला असं वाटतं की भारतामध्ये आता लोकशाही फक्त नावापुरती राहिलेली आहे। देशभरामध्ये काय चाललंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशवासीय हे सगळं पाहत आहेत। विद्यार्थ्यांवर जे काही अत्याचार होत आहेत ते अत्याचार हे आता काही लपून राहिलेले नाही आहेत। विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लोकसभेला घेराव घालण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि तिथं जो काही लाठीमार झाला आणि तिथं जी काही मारहाण झाली याचा निषेध देशातच नाही तर जगात होतोय। मला असं वाटतं की कुठेतरी हे जे मुद्दे आहेत ह्याचे उत्तरं देण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याकडं सत्ताधाऱ्यांचा कल हा दिसून येतोय। मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी काही कार्यालय आहेत त्याला घेराव घालून देशातले मुद्दे याला उत्तरं मिळणार नाही। अजूनही माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की मूळ मुद्दे काय आहेत त्याच्यावरती त्यांनी लक्ष द्यावं, ना की जे मुद्दे नाहीत ते उपस्थित करावेत। एकीकडे पाऊस नाही,